नमस्कार मित्रांनो, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस. आज 6 वर्ष पूर्ण झाले. पण एक गृहिणी म्हणून आणि एक हाऊसवाईफ म्हणून माझे काही कर्तव्य आहे जे मी करते. त्यासोबतच मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, त्याच्यामुळे मला डेली ब्लॉगिंग करावी लागते. आजकाल शॉर्ट व्हिडिओ टाकून काही होत नाही, त्यासोबतच म्हटलं लॉंग व्हिडिओ पण टाकावं. तुम्हाला जर कंटेंट आवडला तर नक्की लाईक आणि पण जे नवीन व्ह्यूवर आहे त्यांना सांगायला नको का? बरं. त्यानंतर हे बघा, किचन एवढं आवरायचं आहे मला. डिंग 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 एवढा पसारा आहे. कुठल्याच दिवशी गृहिणीला सुट्टी नसते. आय एम अ हाऊस मेकर. त्यानंतर आज माझ्या पोरांचं स्कूल आहे, कारण की आज मंडे म्हटल्यानंतर स्कूलला जाणे, स्कूलचं इतका पसारा मी थोडा वेळ पहिले तेच उचललेला आहे, तर तुम्ही ते समजू शकता. आता मी तुम्हाला सांगते, माझ्या पोराला तयारी करायसाठी हे त्याची सामग्री मी घेतली. आता मी त्याला वेअर करेन, त्याच्या मागे लागेल आणि तो मला कंटाळणार आहे जाम, पण काही हरकत नाही, चलता है. मामा जॉब फर्स्ट. चला आता घेतली आहे सामग्री आणि आपण आपल्या सुपुत्राजवळ जाऊया, जो हॉलमध्ये बसलेला माझा वेट करत आहे. बघ, कुठलाही सणवार असू दे, काही असू दे, आपलं काम रुकणे का नाही, झुकणे का नाही, साईड में चलते रहने का, टेन्शन काय कोले नाही का. हां, आणि बघा, आम्ही हॉलमध्ये खाली जाऊ. याचं कारण हे आमचे सुपुत्र. जर तुमच्या घरी छोटे मुलं आहेत, ते अतिशय तुमचा दिवस पूर्ण कामातच जाणार आहे. बाय बाय कर, बाय. बाय कर पप्पाला, पप्पाला बाय कर. काश माझ्याजवळ जर जीन असतात तर 2-3 चुटक्यामध्ये हे काम संपवलं असतं. रिएक्शन तर अशी देता की जसं खरंच चुटकी वाजवताच काम संपणार, पण नाही, मलाच करावं लागलं. ॲनिव्हर्सरी आहे, या खुशीमध्ये सगळ्यांना छोले भटुरे खाऊ घालायचा प्लॅन होता. तर मैदा घेतला, त्याच्यामध्ये 2 चम्मच साखर टाकली, 2 चम्मच मीठ टाकलं, त्यानंतर त्यामध्ये टाकली आपली सुजी वेहेंजी. सुजी वेहेंजी जेवढं पाणी घेऊन आली होती त्याच मिश्रणासोबत पहिले चांगलं घट्टसर आपलं पहिले तर हे सुकं पावडर सगळं मिक्स केलं. त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा पण टाकला आणि त्यासोबत ते सगळं मिक्स करून घेतलं. तर मग सुजी मावशीला टाकलं त्याच्यामध्ये आणि हे गरा 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 हे गरा 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 फिरवलं. आणि ते फिरवल्यानंतर पण काही पोर्शन जो होता तो पद्धतीने मिक्स नव्हता झाला, म्हणून मग मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे 4 चमचे असं दही टाकलं. आमची सुपुत्री काहीतरी म्हणत होती, पण ते काही मी लक्ष दिलं नाही, कारण की यायचं कसं सुरू राहते, यांनी मला मारलं, त्यांनी मला मारलं, तू याला मार, तू त्याला मार. नंतर मी घट्टसर असा डो लावायसाठी प्रिपेअर होती. हे मी आपल्या हाताची कौशल्य तुम्हाला दाखवत आहे कॅमेरा थ्रू. नंतर म्हटलं कॅमेरा जवळ आणून दाखवा आणि कशा पद्धतीने याला अजून घट्टसर मळावं लागते ते दाखवा. पण तुम्हाला सांगते ना, प्रत्येकाला हे करता येते, पण याला करण्यामागं खूप टाईम आणि खूप वेळ जाते. म्हणून आपल्याला असं वाटते, मुंबईला मी असताना 60 रुपये गेले, 50-60 रुपये गेले तर 2 भटुरे आणि छोल्यामध्ये छान जेवण होऊन जायचं. पण आता आपल्याला एक स्किल येते, तर ते तरी जोपासावं. म्हणजे मोठं मुलं झाल्यानंतर म्हणतील की आमची मम्मी हे करत होती आणि ते छान लागत होतं, असं काहीतरी जे आपल्या याच्यामध्ये असतं. पण खूप अथक मेहनत केली, म्हणजे खूप मेहनत करावं लागते या डोला प्रिपेअर करायला. नंतर मग याला काउंटरवर घेतलं आणि तिथे याला ठोकणं सुरू केलं. म्हणजे चांगलं असं एकदम स्मॅच, म्हणजे वरतून सॉफ्ट तर अंदून रफ असायला पाहिजे, नाही तर टेक्स्चर, तेव्हाच ह्या छान पद्धतीने फुगतात भटुरे. माझ्या पोरीने कॅमेरा हलवला असं मला भास झाला होता, म्हणून मी पुन्हा त्याला व्यवस्थित करायला गेली आणि इथं आपली निंजा टेक्निक सुरू केली. डिंग 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 डिंग. मग हे म्हणजे एवढं सॉफ्ट व्हायला पाहिजे की वरून पूर्ण सॉफ्ट दिसायला पाहिजे आणि अंदरून पूर्ण म्हणजे असं ओबडधोबड असायला पाहिजे. म्हणजे जस्ट लाईक आपण शंकरपाळ्याचा डो लावतो आणि तो कसा ओबडधोबड असतो तशा टाईप. जास्त ओबडधोबड असला तर फुटते. मागच्या वेळेस ज्यांनी माझा एक्सपेरिमेंट पाहिला त्यांना माहितीच आहे. त्यानंतर मग याला खूप म्हणजे खूप मस्त, म्हणजे याला खूप मेहनतीने चुरावं लागतं. याला नाही म्हणता 7-8 मिनटं, 7-8 मिनटं कमी झाले हो, 10 ते 15 मिनटं याला सॉफ्ट करायला लागला. त्यात पण आमची बाई आली होती कशातरीसाठी, मला पाणी दे, मला हे दे ते. माझा हात पण ओला नव्हता होत, म्हणजे ओला व्हायला नव्हता पाहिजे, आणि त्याच्यामुळे मी हे सगळं
करत. हे बघा, हे असंच टेक्स्चर यायला पाहिजे. तुम्ही जर का भटुऱ्याचा डो लावत आहे तर त्याचं असंच टेक्स्चर आलं तर ते मग नंतर मी त्याला मस्त ऑइलिंगची ग्रीसिंग केली. गंज काही होईना मग मी मोठं पतीला आणलं शोधून, मोठा गंज आणला. पहिले हँडवॉश करून टाकले डेटॉलने आणि त्यानंतर मग तो गंज ठेवला. मग थोडंसं किचन काउंटर क्लिअर केलं, त्यावर मग मी टॉवेल टाकला आणि नंतर मग आपला पोळपाट टाकला. नंतर मग पोळपाट ठेवला, नंतर गंज ठेवला आणि त्यावर डेकोरेट. स्वतःची खुशी स्वतःच्या अंगावर यायला वेळ नाही लागत. असं मी तुम्हाला सांगते ना, मी चक्क आता छोले बनवताना माझ्या डोळ्यामध्ये उडले, इतकं आग झाली पाण्याने खरंच अंगावर येते कधी कधी बऱ्याच गोष्टी. तर करायच्या असतात, आपण नाही करणार तर ह्या चिंगूमिंगूला कोण देणार आहे. हे बा कार्टी. हो काय आहे? गॅसची बटन दाबशील तू गंदू बच्ची. तू बटन दाबली ना, बटन काऊन दाबली? लहान मुलं खूप कार्टून असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवावंच लागतं आणि त्यांना समजून पण सांगावं लागतं. नंतर मी भटुरे टाकत होती. पहिले जेव्हा फुगले तेव्हा मी व्हिडिओ नाही घेतला, नंतर जेव्हा फुगत नव्हते तेव्हा मी व्हिडिओ घेतला. तर पण टेस्टी खूप यम्मी झाले होते. असे फुगत होते पहिले, कारण मला पटकन द्यायचे होते त्याच्यामुळे मी ते काही व्हिडिओ घेतली नाही पहिले. हे बघा असे छान असे टमटमीत फुगतात आणि टेस्टी लागतात. पण ऑइल असतं याला. हे बघा असे छान गोंडाच गोल गोल फुगलेले, किती छान आहे. आपली कढई जरा छोटी पडतच नाही तर फुगली. मम्मीच्या घरी आली आहे डबा टाकला रेसिपी घेऊन. आता आमची मम्मी सांगन कशी झाली आहे ते. बट तिच्या घरी येताच तरी तिनं मला हे मोतीचूरचे लाडू दाखवले. ठीक आहे, आमच्या इथं आतापर्यंत निवडून यायचे आहे, पण फार लोकांनी 100% गॅरंटी आहे की ते निवडून येणार आहे. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःमध्ये की आपण निवडून येणार आहोत. समीर कुणावर साहेबांचे कामं इतके अप्रतिम आहे आमच्या हिंगणघाटात. मी कुठल्या पार्टीच्या साईडनं नाही आहे, पण समीर कुणावर साहेबांचे आणि खरंच जेन्युइनली कामं चांगले आहे. मम्मी चांगले आहे का कामं? समीर भाऊ कुणावरचे कामं खरंच चांगले आहे आणि एक चांगला नेता हिंगणघाटाला भेटलाय म्हणून हे सगळं जे आज हिंगणघाटची जे प्रगती होत आहे त्यांना सगळ्यात कारणीभूत आहे. आणि त्याचेच हे कार्यकर्ता आहे. यांची पण कामं आपल्याला फ्युचरमध्ये बघायला मिळेल. सध्या तरी नाही माहीत, पण तरी समीर भाऊचे आम्ही समर्थक आहोत. नंतर माझ्या मम्मीने उपद्रव केला होता, तिचा कान टोचून आली होती, ते दाखवलं. हिवाळ्यामध्ये कान टोचायची हिंमत माझी मम्मीच करू शकते. किती आकडं हो. पहिले तर म्हणे काही दुखत नाही ना, आज फोन करून सांगत दुखले. माझ्या पप्पाला विचारलं कसे आहे, कारण की माझे पप्पा पायरीवरून पडले होते तर त्यांच्या पाठीला काय माहिती टिचकी पडली की काय तर दुखते की काय. माझी मम्मी हात हलू बाय करते. माझे पप्पाच्या हातही उचललं नाही, म्हणाले एवढं दुख नको काय तर आज दवाखान्यात घेऊन जाईल. कारण मम्मीला म्हटलं बाय म्हण, मम्मीने बाय केला, बाय बाय. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. मग हॅपी अॅनिव्हर्सरीचा स्टिकर लावलं. मी आणलेला केक ठेवला. तुम्ही तेव्हा म्हणते इथं लावू म्हणजे लावा कुठेतरी. मग लावल्यानंतर मी बसली, कॅमेरा ऑन केला आणि फास्टमध्ये आमची रेकॉर्डिंग सुरू झाली. 3x फास्टमध्ये आहे. पोरगी यायला तयार नव्हती. शेवटीला तिला लाडू पहिला उचलून आणलं, मला ठेवलं. तिला त्या फ्लेवरची भीती वाटते मग ते पहिलेच उठून मागं चालली गेली. दिसताय इज डर पोको किती डर लागताय. भीती वाटली का तोंडात बोट चाललंच जाते आमचं पोरगं पण भीती म्हणून थोडंसं मागं सरकून होतं. आणि नंतर मग आम्ही हॅपी अॅनिव्हर्सरी स्वतःच म्हटलं, स्वतःलाच एकमेकाला विश केलं पोरं मोठे होईपर्यंत. नंतर यांनी ब्लास्ट केला. मी म्हटलं अरे येऊन नाही का नाही होणार नाही, तो आपला केक खराब होईल. खूप मारू त्याच्यावरचे जे 2-3 स्टिकर त्याची उडले होते ते उडवून टाकले आणि नंतर मस्त केक कापला. मी सुनील आणि चौकाने आणि सगळे कापायला तयार नव्हती. त्यांना चारला, त्यांनी मला भरवला. आयुष्यामध्ये असेच आम्ही नेहमी सोबत राहू. आमचे मुलं पण आमच्यासोबत असेच राहावं अशी आमची अपेक्षा. अजून काही जास्त मोठी अपेक्षा नाही. शिक्षणाकरता दूर गेलं तर चालते, पण मनापासून दूर कधीच नाही गेले पाहिजे. आणि हे केक खाण्यासाठी केक की क्रेविंग आहे भाई साहब, ये केक की क्रेविंग आहे. डार्क चॉकलेट होता, खूप अमेझिंग फ्रेश केक होता आणि पण केकचा खूप छान होता. पप्पूदादा आले होते. पप्पूदादा पण आमची मजा घेऊन राहिले होते. असे 6 वर्ष कसे लोटून गेले खरंच काही पता नाही लागला. हे बघा, आम्ही खरंच कधी कधी मुलांसाठी आई वडील पण लहान होऊन जातात त्यांच्यासोबत, हे पक्का आहे बरं का. आम्ही पण आपलं लहानपण जगता येते, मुलं त्याच्याचसाठी पाहिजे. पण एवढ्यात मी खूप चिडचिड करते माझ्या मुलावरच. मला वाटते मला ती सुधारायला पाहिजे.
बालमजदुरी सुरू होती, आमचे पोरं टेबल ओढून आपल्या जागेवर नेऊन राहिले, तसं मी प्रत्येक गोष्ट ऐकतो. पण असं वाटते कधी कधी आपण जे इमॅजिन केलेलं चाइल्ड आहे तेही नाही आहे. हालाकी सगळेच मुलं तसे राहतात, हे मी कधी कधी स्वतःला समजवण्यामध्ये असमर्थ राहते. लहान मुलं आहे ते तर कारभार करणारच आहे, पण कधी कधी आई वडील म्हणून नाही का आपल्याला नाही का परफेक्ट मुलांची डेफिनेशनमध्ये आपली मुलं परफेक्ट असताना दिसतच नाही. असं का होतं मला माहीत. त्यांनी बाय केलं आय केलं, तो खूप क्यूट आहे माझी छोटीशी क्वीन. काय कारभार करते काय माहिती, हिच्या डोक्यामध्ये नेहमीच कुरापती काहीतरी सुरू असतं. खूप गोड आहे माझी मम्मी. ये 2 खेळणे टाकल्यानंतर कसला आनंद आहे देव जाणे. पुस्तकाचे तो अंधारचं कुठे टाकलं, फक्त कवर ठेवलं आहे. हे त्यांना म्हटलं असू दे राहू दे. मी म्हटलं रिक्षाला जा बेटा झाडू घेऊन ये. आमची पहिली खरंच झाडू आणायला गेली होती बघा, थोड्या वेळात झाडू घेऊन येणार, कारण की ती खूप स्मार्ट आहे. काहीतरी पाहायला शिकत पहिले ते काढायचं आहे. नंतर नंतर मी स्टँड साईडला ठेवला आणि मग कॅमेरा घेऊन गेली, तुम्हाला दाखवत तिला मी झाडू सांगितलेला आणि झाडू आणलेला. भन्नाट आहे यार, तिचा कॉन्सेप्टच भन्नाट. ये मेरी बच्ची. तिला म्हटलं तूच झाडून टाक, तर मला म्हणते नको काका माझ्याकडे बघताय. बघा आता का काका खाणार आहे का बिचारे काका. डिंग 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 डिंग. हे हे यांच्यासाठी पोरगी पाहिजे. हे हे ते नाही, ते बुक आहे ऑलरेडी. हे हे ओ दाखव माझी पप्पू दादा. जे बनवलं ते खाण्याची वेळ आली होती आणि ॲनिव्हर्सरी संपली आणि आता पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहूया. बघूया पुढच्या वर्षापर्यंत काय होते, चॅनल मॉनिटाईज होते की नाही होते. तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे बरं का.